राज्यात घर घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती अखेर जाहीर झालेल्या आहेत. ईडब्ल्यूएस अर्थात आर्थिक दुर्बल घटक गटासाठीच्या घरांची किंमत 25 ते 48 लाखांपर्यंत आहे, तर अत्यल्प गटासाठीच्या घराच्या किमती 34 लाखांपासून 97 लाखांपर्यंत आहेत. नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये ही घरं तयार करण्यात आलेली आहेत. घरांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 10 जानेवारीपर्यंत आहे. तळोजा सेक्टरमध्ये 28-25 लाखांपर्यंत ही घरं आहेत. ईडब्ल्यूएसची ही घरं आहेत. आर्थिक दुर्बल घटकाची तळोजा सेक्टर 39 मध्ये घरं आहेत. 26 लाख रुपये इतकी किंमत. खारघर बस डेपोमध्ये जी घरं आहेत त्याची किंमत 48 लाख रुपये इतकी आहे. बामणडोंगरीमध्ये 31 लाख रुपये इतक्या किमतीची घरं आहेत. खारकोपरमध्ये 2A आणि 2B मध्ये 31 लाख रुपये किमतीची घरं आहेत, तर कळंबोलीमध्ये देखील 41 लाख रुपयांची डब्ल्यूएसच्या कोट्यातून घरं आहेत. LIG साठी पनवेल बस टर्मिनस मध्ये 45 लाख रुपयांची घरं आहेत. LIG साठीच खारघर बस टर्मिनस इथं 48 लाखांचं घर आहे. तळोजा सेक्टर 37 मध्ये LIG साठी 34.2 लाख तर 46.4 लाख. मानसरोवर रेल्वे स्टेशन इथं 41.9 लाख रुपयांची घरं LIG साठी आहेत. अल्पउत्पन्न गटासाठी खांदेश्वर रेल्वे स्टेशन जवळ 46.7 लाखाचं घर आहे. खारकोपर ईस्टमध्ये 40 लाख रुपयाचं घर अल्पउत्पन्न गटासाठी आहे. वाशी ट्रक टर्मिनल इथं 74 लाख रुपयांच्या पुढे घर आहेत. तर खारघर स्टेशन सेक्टर 1A या भागामध्ये 97.2 लाखाचं घर आहे. परंतु तरी काही ठिकाणी जर अशा घराची किमती वाढल्या असतील किंवा असं निदर्शनात आलं, निश्चित त्याच्याबद्दलची मी माहिती घेणार आहे. आणि आम्ही नफा कमावणारी कंपनी नाही तर सर्वसामान्यांना घर देणारी आहोत, म्हणून त्यासाठी योग्य तो निर्णय निश्चित घेतला जाईल. निश्चित आम्ही आहोत ना. सिडको म्हणजे काय? सिडको म्हणजे सरकार आहे आणि या संदर्भात मध्ये निश्चित पुन्हा आम्ही त्याचा विचार करू. जर त्या काय मध्ये आणखी काही मार्जिन कमी करता आलं तर निश्चित कमी पण करू. परंतु एक लक्षात घ्या की बिल्डर हा तुम्हाला जो एरिया देतो, कार्पेट एरिया देतो, त्यापेक्षा निश्चित चांगला एरिया हा आमचा असतो. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये. मुंबईतही HMPVचा रुग्ण आढळलेला आहे. मुंबईमध्ये 6 महिन्यांच्या चिमुकलीला HMPVची लागण झालेली आहे. गेल्या आठवड्यात तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या या चिमुरडीवर ICU मध्ये उपचार सुरू आहेत. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं मात्र या संदर्भात काहीही माहिती नसल्याचं सांगितलं आहे. HMPVच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई मनपा प्रशासनानं नेरुळमधील मनपा रुग्णालयामध्ये 30 बेडचा विलगीकरण कक्ष उभारलेला आहे, तर वाशी आणि ऐरोलीच्या रुग्णालयामध्ये प्रत्येकी 10 अद्ययावत बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यासोबतच डॉक्टर आणि संबंधित स्टाफचीही नेमणूक करण्यात आली आहे. HMPVच्या पार्श्वभूमीवर नांदेडमधील आरोग्य विभागही सज्ज झालेला आहे. 22 PSC प्लांट तसंच 7 ऑक्सिजन प्लांट आणि 100 व्हेंटिलेटरसह जिल्हा रुग्णालय सज्ज आहे. सोबतच ग्रामीण भागातील प्राथमिक रुग्णालय देखील सज्ज आहे. HMPV या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नवजात बालक आणि मुलांसाठी 40 बेड उपलब्ध करण्यात आलेले आहेत. रुग्णाच्या तपासणी संदर्भामध्ये सुद्धा उपाययोजना इथं केल्या जात आहेत. HMPVच्या संसर्गामुळे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी आरोग्य विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश दिलेले आहेत. शिवाय नागरिकांनी भीती बाळगण्याचं कारण नाही, मात्र सर्दी ताप खोकला असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवून उपचार घ्या असं आवाहन देखील केलेलं आहे. HMPVच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमधील आरोग्य यंत्रणा ही अलर्ट मोडवर आलेली आहे. आरोग्य विभागानं आता एक SOP देखील तयार केली असून ती जिल्हा रुग्णालयाला आणि सर्व आरोग्य केंद्रांवर पाठवण्यात आलेली आहे. HMPV व्हायरसचा धोका लक्षात घेता केंद्र सरकार अलर्ट झालेलं आहे. या प्रकरणी केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत HMPV या व्हायरसच्या वाढत्या केसेसवर चर्चा झाली. ब्रिटनमध्येही HMPVच्या रुग्णांची संख्या वाढतीये. स्पेनमध्ये HMPV हाहाकार माजवल्याचं दिसतंय. स्पेनच्या हॉस्पिटलच्या बाहेर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. तर मलेशिया, जपान आणि कझाकिस्तानमध्ये देखील रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढलेली आहे.
चीनमध्ये HMPV विषाणू अत्यंत वेगानं पसरतोय, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. त्यातच आता अँटीव्हायरल औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे औषधांचा काळा बाजार सुरू आहे. अँटीव्हायरल औषधं जवळपास 3,000 रुपयांना विकले जात आहेत. 10 दिवसांमध्ये चीनच्या रुग्णसंख्येत 529% वाढ झाली आहे. वुहानमध्ये सर्व शाळांना सुट्टी जाहीर झालेली आहे. चीननं अधिकृत कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHOनं चीनकडून तातडीनं HMPV संदर्भात अहवाल मागवला आहे. तर एक महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांची काल फोनवरून चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली आहे. राज्यातील पवनचक्कीच्या मालकांना खंडणीसाठी होत असलेल्या त्रासाचा मुद्दा पवारांनी यावेळेस निदर्शनास आणून दिला. सातारा, बीड, सांगली, पाटण, कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये असे प्रकार सर्रास घडत असल्याची माहिती पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे. संतोष देशमुख हत्येपूर्वी 4 दिवस शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली होती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देखील ही दहशत मोडून काढण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. टोरेस कंपनीच्या 3 एजंट्सना 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. दरम्यान कंपनीचे संस्थापक संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी CA यांचा शोध सुरू आहे. त्यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. श्रीमंतीच्या नादात 3 लाख मुंबईकरांची फसवणूक झाली. टोरेस कंपनीकडून 3 लाख मुंबईकरांना गंडा घालण्यात आलेला आहे. चांगल्या परताव्याच्या आमिषाला मुंबईकर बळी पडले. सुमारे हजारो कोटींची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती प्राथमिक तपासामध्ये समोर आलेली आहे. फसवणुकीचा आकडा 8 ते 10 हजार कोटींपर्यंत जाऊ शकतो. टोरेस कंपनीची आता आर्थिक गुन्हे शाखा तपास करणार आहे. हजारो कोटींची फसवणूक असून आता या चौकशीमध्ये आणखीन काही माहिती समोर येते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी 100हून अधिक तक्रारदारांचे जबाब नोंदवले आहेत. भंडाऱ्यामध्ये झाडाझुडपात अडकलेल्या वाघाला नागरिकांनी घेरून हुल्लडबाजी केल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे. इतकंच नव्हे तर जीव धोक्यात घालून नागरिकांनी वाघासोबत फोटो सेशन केलं. त्यावेळेस झुंबड उडाल्यामुळे काहींनी वाघाला दगडही मारण्याचा प्रयत्न केला. तामिळचा सुपरस्टार अजित कुमारच्या कारचा भीषण अपघात झालेला आहे. दुबईमध्ये कार रेसिंगचं प्रशिक्षण घेत असताना त्याची कार जी आहे ती सुरक्षा भिंतीला आदळली. कारचं बोनेट उडून गेलं. या अपघातात अभिनेता अजित कुमारला कोणतीही दुखापत सुदैवानं झालेली नाही. कारच्या टपावर बसून एका माकडानं लॉंग ड्राईव्ह केलेला आहे. नागपूरमधल्या सोनेगाव परिसरातला हा व्हिडिओ असल्याचं समोर आलेलं आहे. कारच्या टपावर बसून अगदी आरामशीर हा माकड नागपूरचा दौरा करत असल्याचंच दिसलं. केरळातील एका फेस्टिवल दरम्यान रागावलेल्या हत्तीनं गर्दीतल्या एका व्यक्तीला थेट हवेत भिरकावलं. केरळातील मल्लपुरम जिल्ह्यातील बीपी अंगाडी मशिदीच्या उत्सवादरम्यान ही घटना घडली आहे. पुण्यातल्या पाषाण भागातील एका शाळेमध्ये चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवून विद्यार्थिनींचं रेकॉर्डिंग केलं जात होतं. याबाबत विद्यार्थिनींनी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली. तपासामध्ये शाळेतील शिपाईचं व्हिडिओ जो आहे तो रेकॉर्डिंग करत होता अशी माहिती समोर आली. या प्रकरणी शिपाई तुषार सरोदे याला पोलिसांनी अटक केली आहे. बुलढाण्यामध्ये टक्कल व्हायरसनं थैमान घातलेला आहे आणि या आजारामुळे 3 दिवसांमध्ये नागरिकांना टक्कल पडत आहे. महिलांची संख्या ही लक्षणीय आहे. शॅम्पू वापरल्यामुळे लोकांना टक्कल पडत असल्याचा दावा काही डॉक्टरांनी केलेला आहे. मात्र शॅम्पू न वापरणाऱ्या लोकांचे देखील केस जात असल्यानं इथं खळबळ उडालेली आहे. बुलढाण्यातील टक्कल व्हायरसची राज्याच्या आरोग्य विभागानं दखल घेतली आहे. आरोग्य उपसंचालक आणि वैद्यकीय पथक गावात पाठवल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. वस्तुस्थिती पाहून उपाययोजना करण्यात येतील असंही आबिटकर यांनी म्हटलं आहे. रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना मोफत कॅशलेस उपचार मिळणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. अपघातग्रस्तांच्या 7 दिवसांच्या उपचारासाठी 1.5 लाख रुपयांचा खर्च सरकार उचलणार आहे. अपघातानंतर 24 तासांच्या आत पोलिसांना ही माहिती दिल्यास उपचाराचा खर्च सरकार उचलेल असंही गडकरींनी म्हटलं आहे.
तर एक महत्त्वाची बातमी, कृषी क्षेत्रात उत्पादन वाढीसाठी एआयचा यशस्वीरित्या वापर केल्यामुळे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी बारामतीच्या कृषी विकास केंद्राचं कौतुक केलं आहे. उत्पादनात वाढ आणि दर्जा उत्तम राखण्यासाठी शेतकऱ्यांना एआयची मोठी मदत झाल्याचं ट्विट सत्या नाडेला यांनी केलेलं आहे. मायक्रोसॉफ्टच्या टीमनं बारामतीच्या कृषी विकास केंद्राला भेटून या प्रयोगाची प्रत्यक्षात पाहणी केली होती. सत्या नाडेला यांनी केलेल्या या कौतुकामुळे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी त्यांचे आभार मानलेले आहेत. सर्वच शेती उत्पादनांना एआयमुळे फायदा होणार असून उत्पादनामध्ये तब्बल 40 ते 80% वाढ झाल्याची माहिती बारामती डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार यांनी दिलेली आहे. तर सत्या नाडेला यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात. बारामतीच्या कृषी विकास केंद्राला भेट देऊन छान वाटलं. कृषी विकास केंद्र आमच्या एआय टूलचा वापर करत असल्यानं उत्तम दर्जा आणि उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना मोठी मदत होतीये. कृषी क्षेत्रात एआयमुळे होणारा फायदा अधोरेखित केल्यामुळे सत्या नाडेलांचे आभार. बारामतीच्या कृषी विकास केंद्राच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा फायदा करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे काही लोक, मायक्रोसॉफ्टचे काही लोक आणि बिल गेट्स फाउंडेशनचे काही लोक हे स्वतःहून आपल्याकडे पुढे आले आणि त्यांचे सांगतात की इथे हे टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान डेव्हलप करता येईल. आणि त्या अनुषंगानं आपण गेली 3-4 वर्ष प्रयत्न करतो आहोत. आणि त्याच्यातनं आपल्याला जे आता हे मिळत आहेत रिझल्ट्स मिळत आहेत ते अतिशय हे म्हणजे उत्साहकारक आहेत. उदाहरणार्थ आपण म्हणतोय 40% फक्त उत्पादन वाढेल, पण खऱ्या अर्थी आपण 80 ते 100% वाढवलेलं आहे. पण आपण सांगताना 40% सांगतोय. नंबर 2, हे करताना पाण्याची बचत आणि खतांची बचत, अधिक पेस्टिसाइडची बचत हे केलं तर 20-25% खर्च कमी होतो. तर कुठल्याही व्यवसायामध्ये खर्च कमी करणं आणि उत्पन्न वाढवणं म्हणजे नफा होतो. तर आपण बघतोय कृषी क्षेत्रात एआयनं जणू क्रांतीच घडवली असं नक्कीच म्हणावं लागेल. बारामतीतला हा प्रयोग आणि त्याचं सत्या नाडेला यांनी देखील कौतुक केलेलं आहे. तर एक महत्त्वाची राजकीय बातमी, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत दाखल झालेले आहेत. अजित पवार सध्या प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. अजित पवार काही महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेण्याचीही शक्यता आहे. अजित पवार आजच रात्री मुंबईला परत जाणार असल्याचं देखील कळत आहे. पक्षाच्या बैठकीसाठी अजित पवार हे दिल्लीत आले अशी माहिती मिळते. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी दिल्ली विधानसभा निवडणूक लढणार आहे आणि त्यामुळे अजित पवार इथं येणार होते अशी माहिती समोर आली होती. आणि आता आपण बघतोय की अजित पवार जे आहेत ते यावेळेस दिल्लीत पोहोचलेले आहेत. दिल्लीमध्ये अजित पवार हे प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत गेल्यामुळे आता या दिल्लीवारीमध्ये अजित पवार नेमके कोणाशी भेटतात, कोणाशी चर्चा करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. अजित पवार जे आहेत ते दिल्लीत दाखल झालेले आहेत. अजित पवार दिल्लीत आल्यानंतर त्यांनी अमित शहांना भेटून त्यांच्यासोबत चर्चा केली अशी ही माहिती समोर आलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे अमित शहांना देखील भेटलेले आहेत. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे आणि या संदर्भातला शासन आदेश जारी करण्यात आला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्याकडे हा आदेश सोपवला आहे. येत्या बजेटमध्ये मोदी सरकार करदात्यांसाठी मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. 10 लाखांपर्यंत पगार असणाऱ्यांना कर भरावा लागणार नसल्याची माहिती समोर येते. ही सूट मिळण्याची घोषणा येत्या बजेटमध्ये होऊ शकते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 1 फेब्रुवारीला बजेट सादर करणार आहे. इगतपुरी ते मुंबई दरम्यानचा 76 किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचं काम जे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे. महामार्गाच्या पूर्णत्वामुळे मुंबई ते नागपूर हे 16 तासांचं अंतर आता फक्त 8 तासात पार करता येणार आहे. पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी तातडीनं भूसंपादन करण्यात येणार आहे. विमानतळाचा सविस्तर प्रकल्प अहवाल येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत अंतिम करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रस्तावित विमानतळाचं लवकरच टेक ऑफ होईल असा दावा केला जातोय.
राज्यातल्या ज्या शाळेत मराठी भाषा शिकवली जाणार नाही त्या शाळेवर थेट कारवाई होणार आहे. मात्र CBSE, ICSE आणि इंग्रजी बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसल्याच्या तक्रारी कायम आहेत. यापुढे जर मराठी भाषा शिकवण्यात चालढकल केली तर कारवाईचा इशारा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिला आहे. हिंगोलीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत मध्यान्ह भोजन शिजवणं बंद झालंय. यामुळे चिमुकल्यांना मिळणारा घास देखील बंद झालेला आहे. खिचडी शिजवणाऱ्या महिलांना मानधन मिळत नसल्यामुळे तसंच इंधन आणि भाजीपाल्यासाठी निधी उपलब्ध नसल्यानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे. उजनी धरणावर आता पर्यटन केंद्र विकसित केले जाणार आहेत आणि यासाठी राज्य सरकारनं 73 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. इथं लवकरच बोटिंग सुरू होणार आहे. दरम्यान आमदार अभिजित पाटील यांनी उजनी धरण परिसराची पाहणी केली आहे. सावंतवाडीच्या मोती तलावाला आणखीन शोभा आणणाऱ्या बदकांचा आकार असलेल्या पॅन्डल बोटी दाखल झालेल्या आहेत. चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत पर्यटन वृद्धीसाठी म्हणून मोटर स्पीड बोटसह बदकाचा आकार असलेल्या 6 मॅन्युअल बोटी इथं दाखल झाल्या आहेत. बोगस डॉक्टर ओळखणं आता आणखीन सोपं होणार आहे. यासाठी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं पुढाकार घेतलेला आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं राज्यातील अधिकृत डॉक्टर्सना महिन्याअखेरीस QR कोड देण्याचं ठरवलेलं आहे. या प्रणालीमुळे बनावट डॉक्टरांपासून रुग्णांना संरक्षण मिळणार आहे. तर एक महत्त्वाची बातमी, अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या जंगलामध्ये गेल्या 2 दिवसांपासून भडकलेल्या आगीनं शनिवारी रौद्र रूप धारण केलंय आणि यामुळे तब्बल 1 लाख लोकांना आपलं घर सोडावं लागलं. ही आग दर तासाला 800 एकरचा परिसर 800 एकरचा परिसर जो आहे तो परिसर जाळून पूर्णपणे भस्मसात करतेय. आतापर्यंत सॅन फर्नांडो व्हॅलीमध्ये 7542 एकरचा भाग भस्मसात झाला आहे. आता आग लॉस एंजेलिस शहरापासून फक्त 32 किलोमीटर दूर आहे. या आगीमुळे 22,000 घरं उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे आणि त्यामुळे जोरदार वाऱ्यामुळे या आगीला कॅलिफोर्नियाची सगळ्यात मोठी आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. या आगीला सॅड लरीज फायर असं नावही देण्यात आलेलं आहे. प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ मेळावा सुरू होतोय. तिथं अन्नदान सेवेसाठी विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांताच्या वतीनं अन्नधान्य आणि इतर महत्त्वाच्या साहित्यांसह ट्रक रवाना झालेत. मकर संक्रांत ते महाशिवरात्र अशी 45 दिवस अन्नदान सेवा सुरू राहील. रोज 20 ते 25 हजार भाविक याचा लाभ घेतील. श्री तुळजाभवानी मातेची रथ अलंकार महापूजा करण्यात आली. यावेळेस तुळजाभवानी मातेला शिवकालीन दागिन्यांनी मढवण्यात आलं. धार्मिक मान्यतेनुसार भगवान सूर्यनारायणांनी देवीला त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ दिला. त्या प्रसंगाची आठवण म्हणून रथ अलंकार महापूजा इथं मांडली जाते. गडचिरोलीमध्ये आदिवासींच्या संघर्षासाठी ठाकूरदेव यात्रा सुरू झालेली आहे. या यात्रेत छत्तीसगडमधून भाविक दाखल झाले. लोहखनिज उत्खननासाठी डोंगर सपाट केले जात असून यामुळे जंगल आदिवासी यांच्या दैवत जे ते नष्ट होत असल्याची ओरड केली जाते आणि याच पार्श्वभूमीवर ठाकूरदेव यात्रा संपन्न होते.